वेलकम टू सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पाहता क्षणी अगदी तोंडाला पाणी येईल असा खमंग हॉटेलपेक्षाही टेस्टी असा डाळ तडका आणि जिरा राईस घरच्या घरी बनवला आहे. खूप साधी, सिंपल आणि सोपी रेसिपी आहे. बनवायला अतिशय सोपी पण खायला ना खूप 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 टेस्टी. आणि थंडीच्या या दिवसामध्ये डाळ तडका खायला संध्याकाळच्या वेळेला तर इतका भारी वाटतो ना, काय कॉम्बिनेशन असेल काही माहिती नाही, पण थंडीच्या दिवसात ना खरंच डाळ तडका खायला खूप 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 भारी वाटतं. आणि ज्या दिवशी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येईल ना, त्या दिवशी तर आवर्जून आपण डाळ तडका बनवायला पाहिजे. डाळ तडका बनवायला खूप जास्त असा वेळ लागत नाही. अगदी रोजच्या वरण-भातापेक्षा 10च मिनिटे जास्त लागतात. यापेक्षा जास्त असं काही लागत नाही. अगदी साध्या सिंपल पद्धतीने जरी डाळ तडका बनवला, तरीही खायला खूप खूप टेस्टी लागतो. अगदी असं वाटतं, की आपण हॉटेलमध्ये जाऊन डाळ तडका खात आहोत. डाळ तडक्यासोबत मी या ठिकाणी कांदा, मेथीची खुडलेली भाजी, मस्तपैकी लोणच्यामधलं कारलं आणि मिरची घेतलेली आहे. तर कॉम्बिनेशन खूप भारी असं झालेलं आहे. या ठिकाणी लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी अर्धी मूग डाळ आणि अर्धी तुरीची डाळ असं 15 मिनिटं छानपैकी भिजवून ठेवलं होतं. या डाळीला 2 ते 3 वेळा छान धुवून घेतलं आणि डाळ डायरेक्टली कुकरमध्ये टाकून घेतली. त्यानंतर 1 कांदा आणि 1 टोमॅटो लगेच कुकरमध्ये ॲड करून घेतला. थोडंसं वरून तेल टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं. तेल, मीठ आणि हळद हे आपल्याला वरून टाकायचं आहे. कांदा, टोमॅटो तुम्ही फोडणीच्या वेळेलाही टाकू शकता. पण मला आज ना झटपट हा डाळ तडका बनवायचा आहे म्हणून मी लगेचच यामध्ये कांदा, टोमॅटो टाकून दिला. तेल, मीठ आणि हळद. 1 ग्लास पाणी एवढं टाकायचं आहे आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. मस्त अशा कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. या या डाळीमध्ये शिजताना मी खूप जास्त पाणी ॲड केलं नव्हतं. अगदी थोडंसं पाणी ॲड केलं होतं. म्हणून आपल्याला आता मस्तपैकी गरमागरम थोडंसं गरम पाणी करून ॲड करायचं आहे आणि डाळ थोडीशी घोटून घ्यायची आहे. डाळ खूप मऊ अशी शिजलेली आहे. डाळ तडक्यासाठी मऊ डाळ शिजली की डाळ तडका भारी होतो. पाणी खूप जास्त टाकायचं नाही. डाळ तडक्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना, ती खूप घट्टही नाही नको आणि खूप पातळही नको. अशी ठेवावी लागते. म्हणून फक्त आणि फक्त अर्धा ग्लास एवढंच पाणी मी यामध्ये ॲड केलं आहे. आपण जेव्हा डाळीचा कुकर लावतो ना, तेव्हाच मी अर्धा किलो तांदूळ घेतले होते. पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं एका पातेल्यामध्ये. त्यामध्ये थोडेसे खडे मसाले ॲड केले होते. जे आपण बिर्याणीचा भात शिजवतो ना, तेव्हा जे खडे मसाले टाकतो तेच बेसिकली टाकलेले होते. आणि हा भात आहे ना मी 90% छान असा मस्त कुक करून घेतला होता. चला तर मग आता जीरा राईस पहिला बनवून घेऊया. तर या ठिकाणी मी एका मोठ्या कढईमध्ये 2 चमचे एवढे जिरे ॲड केलेले आहेत. अर्धा किलो तांदूळ घेतला होता, त्यासाठी 2 चमचे जिरे पुरेसे होतात. बाजारातून आणलेले थोडेसे वाटाणे शिल्लक होते. मुलांनी खाऊन तेवढे शिल्लक राहिले होते. ते इतर कुठेतरी वायाला जायला नको म्हणून मी या फोडणीमध्ये त्याला घातलं होतं. अगदी थोडेसे होते म्हणून घातले होते आणि मस्त आपल्याला हा जिरा राईस जो आहे ना, तो 1 ते अर्धा मिनिट मस्त असा हलवून घ्यायचा आहे. भातामध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे, पण मी हे पाणी मुद्दाम शिल्लक ठेवलेलं आहे. तर आता आपल्याला मस्तपैकी यावरती एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटाची याला एक लो फ्लेमवरती वाफ काढून घ्यायची आहे. जीरा राईस मोकळा सळसळीत दिसावा यासाठी आपण कधी-कधी तांदूळ आहे ना खूप सारा कच्चा तसाच ठेवतो, ज्याने मुलांचं कधी-कधी पोट दुखतं. हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी भातामध्ये पाणी थोडंसं तसंच शिल्लक ठेवलं होतं आणि 3 ते 4 मिनिटाचा याला एक हलकासा गॅसवरती दम देऊन घेतला. आता तुम्ही पाहू शकता जीरा राईस आपला खूप मस्त आणि खूप तर मस्त असा गरमागरम जीरा राईस आपला तयार आहे. आता तडका देऊन घेऊयात. तर या ठिकाणी मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. त्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे. खूप सारा लसूण कट करून टाकला आहे आणि वरून 3 ते 4 बेडगी मिरची टाकली आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे. लसूण असा टाकण्याचं कारण असं असतं, की मध्ये-मध्ये जेव्हा आपण डाळ तडका खातो ना, तेव्हा हा लसूण दाताखाली येतो आणि खूप खूप खमंग अशी याची टेस्ट लागते. तर डाळीचं कुकर जे होतं ना, ते मी तसंच गॅसवरती मांडलं आणि जी आपण फोडणी केली होती ना, ती फोडणी यावरती ओतून घेतली. असं केल्यानेही अगदी झटपट आपला डाळ तडका तयार होतो. मध्ये-मध्ये हलकसं याला हलवून घ्यायचं आहे. एक उकळी आपल्याला छान याला काढून घ्यायची आहे. डाळीला मस्त अशी उकळी आली, की वरून कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि एकदा मस्त असा डाळ तडका आपला हलवून घ्यायचा आहे. आता फायनली डाळ तडका सर्व्ह करण्याची वेळ आली आहे. डाळ तडका सर्व्ह करताना डाळ तडक्याचा लूक जो आहे ना, तो असा दिसत होता. असं पाहूनच असं वाटत होतं, की हा डाळ तडका खूप खूप खमंग आणि खूप टेस्टी झाला असेल आणि झालंही असंच.
डाळ तडका खूप भारी, खूप टेस्टी आणि खूप खमंग झाला होता. अगदी हॉटेलमध्ये बनवतो ना त्याहीपेक्षा टेस्टी झाला होता. जोपर्यंत हे थंडीचे दिवस आहेत ना, तोपर्यंत डाळ तडका खायला खूप जास्त अशी मज्जा येते. त्यामुळे जोपर्यंत थंडी आहे, तोपर्यंत तरी खूप खूप वेळा डाळ तडका बनवून खा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एवढ्यात सबस्क्राईब करण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा.